अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यंदा बँकेच्या चेअरमनपदी महिला प्रतिनिधी असल्यानं महिला सभासदांची लक्षणीय उपस्थिती विशेष आकर्षण ठरली। सभासदांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 11 वाजता बँकेच्या अध्यक्षा सरस्वती घुले यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला। संचालक कल्याण लवांडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं, तर उपाध्यक्ष शिवाजी कराड यांनी श्रद्धांजली ठरावाचं वाचन केलं। अध्यक्ष सरस्वती घुले यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी योजनांची माहिती दिली। सभेत शिक्षक व सभासदांच्या हिताचं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय एकमतानं मंजूर करण्यात आले। जामीन कर्ज क्रमांक 1 चा व्याजदर 8.25% करण्यात आला। तसेच शैक्षणिक, वाहन व गृहकर्जावरील व्याजदर 60% करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। डीसीपीएस धारक शिक्षकांसाठी कुटुंब आधार योजनेअंतर्गत संरक्षण रक्कम 15 लाखांवरून 21 लाख रुपये करण्यात आली। तसेच भा. द. पाटील व आचार्य दोंदे पारितोषिकांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। सभासदांच्या कर्ज मर्यादेत 5 लाख रुपयांची वाढ करण्यात आली। संतोष दुसुंगे यांनी शेड्युल्ड बँकेसंदर्भातील विषय सभासदांच्या मागणीनुसार स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला सुरेश निवडुंगे यांनी अनुमोदन दिले। विषय दिवाळीनंतर विशेष सभा घेऊन सविस्तर चर्चेसाठी स्थगित करण्यात आला। यावेळी विविध सभासदांनी बँकेच्या प्रगतीबाबत सूचना व मते मांडली। सभासदांच्या सूचनांचं संचालक मंडळानं सकारात्मक स्वागत केलं। महिला सभासदांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं। सभेला शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, सलीम खान पठाण, राजेंद्र कुदनर, संतोष दुसुंगे, बबनदादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे, प्रल्हाद भालेकर, संतोष आंबेकर, प्रदीप दळवी, बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, बाळासाहेब कदम, शरद वांढेकर, प्रदीप चक्रनारायण, बाळासाहेब तापकीर, योगेश वाघमारे, संदीप मोटे, रामेश्वर चोपडे, गोरक्षनाथ विटनोर, कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, अण्णासाहेब आभाळे, शशिकांत जेजूरकर, माणिक कदम, ज्ञानेश्वर शिरसाट, कारभारी बाबर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप, गणेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेने पार पडली। सभा शांततेत पार पडली त्याबद्दल सर्व संघटनांचे मी आभार मानते। सभागृहामध्ये अनेक सभासदांनी सुंदर प्रश्न विचारले, ते निश्चितच आम्हाला विचार करण्यासाठी आमच्या समोर त्यांनी मांडलेले गेले आहेत। त्याचप्रमाणे बापूसाहेब तांबे यांनी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन काही सूचना दिल्या, त्यानुसार आम्ही सभागृहाचा आदर राखत पुढील निर्णय घेत आहोत। कर्ज मर्यादा 5 लाखाने वाढ करण्यात आलेली आहे। घर कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 60% ने करण्यात येत आहे। जामीन कर्ज 0.15% ने 1 डिसेंबर पासून कमी करण्यात येत आहे। डीसीपीएस बांधवांसाठी कुटुंब आधार निधीची मदत 15 लाखावरून 21 लाख करण्यात येत आहे। कैलासवासी दादासाहेब दोंदे पारितोषिक व कैलासवासी भादा पाटील पारितोषिक ही काही आम्ही सभासदांच्या पाल्य आणि शिक्षक सभासदांना देत असतो, त्याच्यातील ती रक्कम आहे ती दुप्पट करण्यात येत आहे। विषय क्रमांक 9 मधील पोट नियम क्रमांक 10 स्थगित ठेवण्यात येत आहे। दिवाळीनंतर विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येईल। धन्यवाद। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 107वी सर्वसाधारण सभा सौ सरस्वती घुले साहनी मॅडम चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। निश्चितच या सभेमध्ये सर्व सभासदांच्या भावना लक्षात घेऊन अतिशय क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। ते आत्ताच माननीय चेअरमन मॅडम यांनी आपल्यासमोर सांगितलेले आहेत। आजचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही सभा सभासदांचे प्रश्न संपेपर्यंत सुरू होती आणि अतिशय शांततेत या ठिकाणी प्रश्न सभासदांनी मांडले। त्या प्रश्नांचं संचालक बोर्डांनी विचार करून त्यामध्ये जे काही निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत, निश्चितच त्यामुळे सर्व सभासद हा खुश राहील, सभासद खुश राहील हे ध्यानात घेऊनच हे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत। सर्व सभासद बंधू भगिनींचा आमच्या सर्व संचालक बोर्डाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अहिल्यानगर येथे संपन्न झालेली आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात 11 ते 4 पर्यंत ही सभा चाललेली
सुरुवातीला संचालक मंडळाने स्पष्ट केल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही शेवटच्या सभासदाच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नाही. त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे शेवटच्या सभासदाच्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडलेलं नाही. आणि आज या ठिकाणी बरेचसे प्रश्न आमच्या चेअरमन मॅडम, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळाने शिक्षकांना हवेसे वाटणारे त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहे. सभासदाचा कर्जाचा व्याजदर पण कमी केलेला आहे. DCPSच्या बांधवांची जी मागणी होती आम्हाला वाढीव रक्कम मिळावी ती पण आज सभागृहाने सांगितल्यानुसार या संचालक मंडळाने मंजूर केलेली आहे. आणि ह्या सगळं दिल्यामुळं अगोदर काही ज्या महिलांनी विरोध केला, तुम्ही पाहिलं असेल सर्वांनी, अगोदर काही उठले होते म्हणजे दरवेळेसचे ते 2च माणसं आहेत, फार नाहीत, 2 माणसंच गोंधळ करतात दरवर्षी. म्हणजे त्यांना काय करायचं असतं. मी तरी म्हटलो बाबा रे 50 वर्षाच्या पुढचे आपण झालोय, आपण असं सारखं सारखं उठून गोंधळ करू नये. तरुणांचं लक्षण वेगळं असतं. तरी पण ते पडिले वळण इंद्रिया सकळ त्याप्रमाणे त्यांनी तो गोंधळ घातलेला आहे. आणि त्यांनी ज्या महिलांना पुढे केलं होतं त्यांच्या सांगण्यानुसार महिलांना अडवायला गेल्या होत्या माईक घेऊन, परंतु त्या महिलाही नंतर हे सर्व पाहिल्यावर दिल्यावर त्या महिलाही आमच्या बाजूने बोलायला लागल्या आणि त्या या संचालक मंडळावर खुश झाल्या. म्हणजेच कारभार ज्या ठिकाणी चांगला असेल तिथे सर्व जिल्ह्यातील सर्व शिक्षक सभासद खुश होतात. हे पुन्हा एकदा आज या जिल्ह्यातील शिक्षकांनी दाखवून दिलंय. आज तुम्ही पाहिलं असेल जिल्ह्यात आज सभागृहामध्ये 85% सभासद हे संचालकांच्या बाजूने होते. आता कोणी म्हणाला कोणी 1 रुपया पण आम्ही खातच नाही तर देणार कुठून. तुम्ही पाहिलं असेल एका संचालकाला माझे चेअरमनला त्याला फक्त एकच म्हटलं 1 रुपया घालला नसेल तरच माझ्या पुढे ये, त्याचा लगेच मागे गेला. याप्रमाणे आम्ही जे बोलतो तसं वागतो आणि जे बोलतो तेच करतो. त्याप्रमाणे आम्ही जो जाहीरनाम्यामध्ये 60% शब्द दिला होता तो जाहीरनाम्याप्रमाणे 60% शब्द पूर्ण करण्यास आज गुरुमाऊली सदिच्छा मंडळ आणि हे सर्व संचालक मंडळ यशस्वी झालं आहे याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. धन्यवाद.